नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवलेली आहे भेळ. तर त्यासाठी मी इथं एका ताटामध्ये मुरमुरे घेतलेले आहेत. प्रमाण मी कोणतंच मोजून मापून घेतलेलं नाही. जेवण करायला बसल्यावर अंदाजे मी ही भेळ बनवली आहे. तर पाणी टाकून घेतल्यानंतर इथं मी फरसाण टाकलेलं आहे. 2 प्रकारचं फरसाण होतं माझ्याकडे, तर ते मी इथं वापरलेलं आहे. त्यानंतर 1 टोमॅटो आणि 1 कांदा बारीक कापून टाकलेला आहे. त्यानंतर टाकले आहे काकडी. ज्यावेळेस आपल्याला जेवण करताना भाजी आवडत नाही किंवा जेवण करायचाच कंटाळा येतो, त्यावेळेस अशी भेळ तुम्ही नक्की बनवून खा. आणि उन्हाळ्यामध्ये जर भेळ बनवून खाल्ली तर जेवणाचा आनंद काही वेगळाच. आणि त्यासोबत कैरी असली तर अजूनच चांगलं. तर इथं मी कैरी बारीक कापून घेतली आहे, ती पण टाकलेली आहे. त्यानंतर टाकला आहे मी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट. तिखट टाकून झाल्यावर 1 लिंबू मी बारीक कापून घेतलेला आहे. आता लिंबू बारीक नाही कापायचं, तर लिंबाचा रस पिळायचा आहे. तर इथं 1 लिंबू मी पिळून घेणार आहे. लिंबू पिळून घेतल्यानंतर भेळ अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग घ्यायचं आहे ताट वाढून. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.